नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दुबई डाक. ह्यातून आपण करणार आहोत दुबईतल्या आपल्या मराठी माणसांची विचारपूस आणि जाणून घेणार आहोत त्यांची दुबईतली बिझनेस स्टोरी. पुढच्या काही एपिसोड्समध्ये आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वांना ते जे राहत आहेत आपल्या भारतामध्ये, पण दुबईमध्ये सुद्धा त्यांचा बिझनेस सेटअप आहे. कसा? ते पुढच्या काही एपिसोड्समध्ये आपण नक्की जाणून घेऊया. तर आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी व्हर्च्युअल डेंटल ट्रीटमेंट चालू केली आहे. बरोबर ऐकलत तुम्ही. व्हर्च्युअल डेटिंग ऐकलं असेल, व्हर्च्युअल एज्युकेशन ऐकलं असेल, व्हर्च्युअल ॲप्स बऱ्याच ठिकाणचे बरेच काही गोष्टी तुम्ही व्हर्च्युअल ऐकल्या असेल, पण व्हर्च्युअल डेंटल टुरिझम तुम्ही कधी ऐकलं आहेत का? आश्चर्य वाटलं ऐकून? नक्की डेंटल टुरिझम काय आहे? तर मग चला जाणून घेऊया डॉक्टर कुणाल कोल्हेंकडून की नक्की डेंटल टुरिझम आहे काय? नमस्कार डॉक्टर. खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात. तुम्ही आलात आणि आता दुबईमध्ये तुम्ही आलात, तर काय सांगाल? कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? दुबई म्हणजे असं वाटतंय की आपलं जे भारत देश आहे तर आपल्या भारत देशाचंच पुढचं एक्सटेन्शन, जसं आपण म्हणतो की आपलं दुसरं घर, असंच मला दुबई वाटते. म्हणजे फक्त दुबईबद्दलच नाही तर दुबईतले माणसं पण जे आहेत ते पण आपल्या सर्व भारतीयांबरोबरच जे जगातले जवळपास 129 देशातले लोक आहेत त्यांनाही आपल्यासारखंच करून घेतात, आपल्या घरातलंच करतात. त्यामुळे दुबई हे आपल्या घरासारखंच वाटते मला. नक्कीच, नक्कीच. म्हणजे बरेच भारतीय लोकं येऊन इथे स्थायिक होतात. तर फ्लाय फॉर स्माईल ह्या सर्व्हिसेसच्या नावाने तुम्ही एक डेंटल टुरिझम सर्व्हिसेस देता. तर नक्की ही सर्व्हिस आहे काय? आपण ऐकलं असेल की डेंटल ट्रीटमेंट आणि आपण ट्रिप पण करतो, टुरिझम पण करतो. पण आमच्या कन्सेप्टमध्ये आम्ही काय केलं आहे की ट्रीटमेंट विथ टुरिझम. म्हणजे कसं असतं की डेंटल ट्रीटमेंटसाठी साधारणतः एक 3 ते 4 दिवस लागतात. त्यानंतर परत 3 ते 4 दिवसाचा गॅप असतो आणि नंतर मग परत आपल्याला त्या ट्रीटमेंट जी झालेली आहे तिचा फॉलोअप करावा लागतो. काही ट्रीटमेंटला आपल्याला छोट्या-छोट्या ॲडजस्टमेंट्स असतात त्या कराव्या लागतात. तर मग होतं काय की काही जे लोकं आहेत त्यांना आपल्याला फिरायचं असतं. जसं आपण पाहिलं असेल आपलं इन्क्रेडिबल इंडिया, भारतात विविध ठिकाणं आहेत की जिथे जाऊन आपण 2 दिवस, 5 दिवस, अगदी महिनो-महिनो पण घालवू शकतो. हे आपल्या जागतिक जे दुसरे बांधव आहेत यांच्यासाठी एक अट्रॅक्शन आहे. तर यांच्यासाठी आपण एक संकल्पना अशी केलेली आहे की तुम्ही आपल्या भारतामध्ये या, काही दिवस ट्रीटमेंटमध्ये व्यतीत करा. त्यानंतर पूर्ण आपला जो इन्क्रेडिबल इंडिया आहे तो पहा आणि त्यानंतर परत आपल्या जी डेंटल ट्रीटमेंट झालेली आहे तिचा फॉलोअप घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल वाटत असतील तर ते करा. म्हणजे एकदा ट्रीटमेंट चालू झाली की ट्रीटमेंट पूर्ण करून घेणे, भारत देश फिरणे, नंतर ती ट्रीटमेंट व्यवस्थित झाली की नाही याचं आपण परीक्षण करणे आणि मग परत आपल्या मायदेशी परतणे, हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे. म्हणजे याच्यातून डेंटल ट्रीटमेंट आणि आपली इन्क्रेडिबल इंडिया हे आपल्याला जगासमोर आणायचं. वाह! छान. म्हणजे खूप छान कॉन्सेप्ट आहे ही. म्हणायला गेलं तर दात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, बरोबर? आता बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे दुबईमधलं डेंटल क्लिनिक्स आहेत. परत आपले भारतामध्ये बरेच डेंटल क्लिनिक्स आहेत आणि सगळीकडे एकच प्रश्न असतो ते म्हणजे भारतात जेव्हा लोकं येतात कुठल्याही दुसऱ्या देशातनं म्हणजे दुसऱ्या देशात कामासाठी गेलेत, शिक्षणासाठी गेलेत, आपण परत आल्यावर भारतात सगळ्यात पहिले जातो ते म्हणजे डेंटिस्टकडे. बरोबर? कारण की महाग आहेत बाहेरच्या ट्रीटमेंट किंवा कुठल्याही कम्पेअर टू भारत आणि त्यांना खूप जास्त ट्रस्टवर्दी वाटतं. बरोबर. तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल की तुमच्याकडे असे किती क्लायंट्स येतात किंवा बरेच म्हणजे लोकं आहेत की जे येऊन भारतात परत ट्रीटमेंट करतात? निश्चित. आता पाहिलं तर आमची जी क्लिनिकची आणि आमचा जो पूर्ण जी टीम आहे, आमची एक ब्रीदवाक्य आहे, "दात है तो बात है." काय होतं, की आपले जे सर्व भारतीय आहेत, तर ते जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये तिथे कामासाठी गेलेले असतात. कोणी उपजीविका करतात, कोणी व्यवसाय करतात, तर कोणी काही कारणास्तव गेलेले असतात. पण काय होतं, की काही वेळेस त्यांच्याकडे इन्शुरन्स नसतो आणि डेंटल ट्रीटमेंट ह्या खूप महागड्या आहेत. जर आपण कंपेअर केलं भारतातल्या डेंटल ट्रीटमेंटचे जे चार्जेस आहेत ते आणि दुसऱ्या कोणत्याही देशातले, आता आपण छोटं उदाहरण आजच जर घेतलं दुबईमधलं, तर दुबईमधल्या डेंटल ट्रीटमेंटची प्राईस आणि भारतातल्या डेंटल ट्रीटमेंटची प्राईस खूप छान आहे. नो डाऊट की दुबईमध्ये पण छानच डेंटल ट्रीटमेंट होते, त्याच्यात प्रश्नच नाही आहे. पण त्याच प्रकारची आणि त्याच क्वालिटीची ट्रीटमेंट आपण भारतातही देऊ शकतो. पण तीच आपण कमी चार्जेसमध्ये देऊ शकतो. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे की आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा चार्ज आपला कमी असतो. तसंच ज्या लॅब्स आहेत, आपल्या भारतातल्या ज्या लॅब्स आहेत मॅडम, तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरून कामं येतात. म्हणजे आपण भारतातूनच वेगवेगळ्या देशांमध्ये जे दात वेगवेगळ्या पेशंटचे बनतात ते पाठवले जातात. त्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे तर ती भारतात कमी असते. म्हणून आपल्या भारतामध्ये जी ट्रीटमेंट आहे ती खूप परवडते. तसंच जर आपण पाहिलं
तर दुबईमध्ये दिरहम्स आहेत, युरोपमध्ये गेलो तर युरोज आहेत, अमेरिकेत गेलो तर डॉलर्स आहेत. ही तिथली करन्सी आहे. त्या तुलनेत भारताच्या करन्सीचं आपलं मूल्य जे आहे ते थोडं कमी आहे. त्यामुळे आपल्याकडे जे चार्जेस आहेत ते बऱ्यापैकी कमी करतात. माझ्याकडे तरी आत्ता आपलं पुण्यामध्ये एक क्लिनिक आहे आणि अहमदनगरमध्ये पण क्लिनिक आहे. तर वेगवेगळ्या देशातले आमच्याकडे पेशंट्स येतात. ते ह्याच कन्सेप्टने येतात की भारत पण फिरायचं आहे आणि ट्रीटमेंट पण करायची. त्यांच्या काही देशांमधल्या जर ट्रीटमेंटचा जर कॉस्ट आपण विचार केला तर तिथल्या समजा 1,00,000 रुपये जर खर्च असेल तर ते 1,00,000 रुपयेमध्ये आपल्या भारतामध्ये त्यांचं पूर्ण भारत फिरणं पण होतं काही ठिकाणं आणि डेंटल ट्रीटमेंट पण होते. म्हणजे त्यांना दोन्ही पण जे बेनिफिट्स आहेत ते मिळतात. त्यामुळे ते आपला भारत प्रेफर करतात. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात, की पुणे आणि अहमदनगरमध्ये तुमचं क्लिनिक आहे, बरोबर? आणि आम्ही असं ऐकलं, की तुम्ही खूप फेमससुद्धा आहात त्या भागांमध्ये, पुण्यात आणि आपल्या अहमदनगरमध्ये. पण म्हणजे तिथे तुमच्याजवळ बरेच लोकं येतात या टुरिझमच्या माध्यमातनं. मग ती कुठे-कुठे फिरतात नक्की? पुण्यामध्ये, अहमदनगरमध्ये, सगळीकडे? पुण्याचा जर विचार केला तर पुण्याच्या अवतीभोवती आपले शिवाजी महाराजांचे भरपूर गड किल्ले आहेत. भीमाशंकरचं आहे. नंतर अहमदनगरचा विचार केला तर शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भरपूर लोक तिथे येतात. तसंच अहमदनगरमध्ये अवतार मेहर बाबांची समाधी आहे, जिथे मी पण माझी एक 12 वर्षापासून सेवा देतो की ॲज अ डेंटिस्ट म्हणून तिथल्या मेडिकल हेल्थ सेंटरमध्ये मी आहे. तर वेगवेगळ्या देशातले तिथे लोकं येतात जे फिरू शकतात. तसंच पुणे हे असं सेंटर आहे की जिथून तुम्ही बँगलोर असू देत, दिल्ली असू देत, उत्तराखंड असू देत, चेन्नई असू देत, राजस्थान असू देत, कुठेही जाऊ शकता. हार्डली 3 ते 4 तासाच्या अंतरावर फ्लाईट्स आहेत. तिथून जाऊन तुम्ही फिरू शकता, रिटर्न येऊ शकता. म्हणजे ट्रीटमेंट आणि टुरिझम ह्या दोन्ही कन्सेप्ट पुण्यावरनं अगदी छान प्रकारे आपण मॅनेज करू शकतो. त्यामुळे लोकांना पुणे प्रेफरेबल आहे. तसंच तुम्ही जर पाहिलं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि एकदम खूप शांत निवांत प्लेस आहे. तर लोकं प्रेफर करतात. लोकांना आजकाल मानसिकता जी आहे शांततेकडे पाहिजे. तर खूप असे स्पॉट्स आहेत पुण्यामध्ये की जिथे येऊन तुम्ही मन तुमचं शांत करू शकता. तुमची ट्रीटमेंट तर निश्चित आम्ही करू, पण तिथलं जे वातावरण आहे तुम्हाला खूप छान आनंद देईल आणि तुम्हाला शांती देईल. त्यामुळे लोकं पुणे प्रेफर करतात. बरोबर, नक्कीच. कारण की निसर्गप्रेमी लोकांना पुणे माहितीच आहे आपल्या इंडियामधनं आणि बऱ्याचदा आपण असं म्हणतो, की वेकेशन म्हणजे असं ठिकाणी आपण जातो, की जिथे आपली कामंही व्हायला पाहिजेत, जी रखडलेली आहेत. शिवाय आपल्याला एक शांतता, एक पीसफुल म्हणजे जे वातावरण हवं आहे, ते एम्बियन्स आपल्याला तिथे मिळून जातं. आता ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे तुम्ही नॉर्मली पुण्यात आणि अहमदनगरमध्ये तुमचं क्लिनिक आहे, क्लिनिक चालू होतं. तुम्ही तिथे छान ट्रीटमेंट्स देतायत. मग ही आयडिया तुम्हाला कुठून आली डेंटल टुरिझमची? याच्यासाठी एक छोटासा प्रसंग असा घडला होता मॅडम, की आमच्या अहमदनगरमधलेच एक म्हणजे व्यक्ती आहेत, जे आत्ता तुमच्या इथेच दुबईमध्येच स्थायिक आहेत. त्यांचा मला रात्री अचानक एकदा 10-10:30 वाजता फोन आला, "अरे कुणाल, की माझ्या मुलाच्या डेंटल ट्रीटमेंट्स करायच्या आहेत. मला इथे जवळपास ₹2.5 लाख इंडियन रुपीज असा खर्च येईल असं सांगितलं आहे. तसंच इथे मला अपॉइंटमेंट्स पण लवकर भेटत नाही, पण मुलाला त्रास खूप होतो आहे." तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे काही त्यांचे बेसिक्स इन्व्हेस्टिगेशन्स आहेत का? तर त्यांच्याकडे एक्सरेज होते, काही ॲनालिसिस लॅब रिपोर्ट्स होते, ते माझ्याकडे आले. दुसऱ्या दिवशी मी त्यांना प्लॅन करून दिला. तर आपल्याकडे ती ट्रीटमेंट हार्डली 8 दिवसामध्ये कंप्लीट झाली. ते आपल्याकडे आले, ट्रीटमेंट पूर्ण केली आणि आपल्या नगरमध्ये त्यांचा खर्च आला फक्त ₹25,000. ते झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की कसं परवडलं तुम्हाला, की तुम्ही दुबईवरून पूर्ण फॅमिली आली, म्हणजे तुम्ही, तुमची मिसेस, मुलगा सगळे आलात, तुम्ही काम बंद ठेवलं, हे कसं परवडलं? तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मला तिथे ₹2.5 लाख खर्च सांगितला. प्लस मला अपॉइंटमेंट जी होती ती कमीत कमी 1 महिन्यानंतर द्यायची होती आणि मला तेवढं तिथे कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे मला ते जमलं नाही. म्हणून मला हे खूप छान वाटलं आणि त्याच वेळेस त्यांनीच मला एक आयडिया दिली की तू असंही करू शकतो की आमच्यासारखे बरेचसे भारतीय आहेत की ज्यांना ह्या ट्रीटमेंट्स पाहिजेत, तर आपण ही जी आहे सुविधा ही त्यांच्यासाठी पण जर ओपन करून दिली तर खूप छान होईल. मग त्यानुसार आम्हाला एक पेशंट्स मिळत गेले. एकतर आजोबा आमचे US वरून आले होते, त्यांना डेंचर्स करायचे होते. तर आम्ही त्यांना कॉस्ट, ते म्हटले की सर्वात जे चांगलं असेल ते आम्हाला तू दे. साधारण 50,000 त्यांचा डेंचरचा खर्च आला. ते आले, 1 महिन्याभर थांबले, छान डेंचर केलं. डेंचर झाल्यानंतर आमच्याबरोबर जेवले, एकदम आनंदी. मध्ये ते शिर्डीला जाऊन आले, काही दिवस मेहरबाबांच्या इथं होते आणि मग ते 1 महिन्यानंतर गेले. तर मग त्यांना पण मी विचारलं की हे काय? तर त्यांनी सांगितलं की मला जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये डेंचरसाठी खर्च होता US मध्ये, कारण की ते इन्शुरन्समध्ये कव्हर नव्हते. तर मग ह्या गोष्टींचा जर विचार केला तर हा एक खूप छान पर्याय उपलब्ध होऊ शकतो की लोकांना ट्रीटमेंट पण होते, टुरिझम पण होतं आहे.
दोघांनाही विन विन सिच्युएशन आहे. आता तुम्ही म्हणालात की जसे US वरून आजोबा आले होते, ते 1 महिना आपल्या जवळ राहिले आणि त्यांनी म्हणजे एन्जॉय केला, त्यांची ट्रीटमेंटही कंप्लीट केली. मग साधारणतः प्रत्येक ट्रीटमेंटसाठी किती सिटिंग्स आपल्याला बऱ्याच सिटिंग्स घ्यावे लागतात. आता डेंटल ट्रीटमेंट म्हटलं तर बऱ्याच म्हणजे ही लाँग प्रोसेस आहे. एका सिटिंगमध्ये हे होत नाही. तर बऱ्याच सिटिंग्स घ्याव्या लागतात आणि बऱ्याचदा आपल्याला अपॉइंटमेंट्स बुक कराव्या लागतात. तर साधारणतः किती कालावधीत हे ट्रीटमेंट्स होतात? त्याचं वेगवेगळ्या सिटिंग्स आणि आपण कोणती ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. जनरली जर रूट कॅनल असेल तर एका सिटिंगमध्ये कंप्लीट होतं. त्यानंतर कॅपचं माप घेतल्यावर 3 ते 4 दिवसात कॅप्स तयार होऊन येतात. हे झालं रूट कॅनल आणि कॅप्सचं. नंतर जर आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे फुल माउथ रिहॅबिलिटेशन, म्हणजे ज्यांचे एकही दात शिल्लक नाही आहे त्यांना आपण फक्त 3 दिवसात दात देऊ शकतो. म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळेस पेशंट येईल त्याला एकही दात नसेल, पण तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस पेशंट जाणार माझ्याकडनं त्यावेळेस तो माझ्यासमोर काहीतरी त्याला खायला लावल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. याच्यामध्ये आपण काय करतो, फर्स्ट डेला त्यांना सर्व इम्प्लांट्स बसवले जातात. टायटॅनियमचे इम्प्लांट्स असतात, बेझल इम्प्लांट्स म्हणतात त्याला. ते बसवले जातात. त्याच दिवशी त्याचं माप घेतलं जातं. ते माप आणि त्याचे काही कॅल्क्युलेशन्स असतात, म्हणजे फोटोग्राफ्स असतात, स्कॅन्स असतात. हे आपण आपल्या लॅबला पाठवतो. लॅब पण आपली घरचीच आहे, त्यामुळे आपल्याला लगेच 3 दिवसात हे सगळं काम होतं. दुसऱ्या दिवशी त्याचा जो मेटल फ्रेमवर्क असतो, जो बेस असतो, ज्याच्यावर हे सगळे दात बसलेले असणार, तो आपल्याला तयार होऊन येतो. तो मग आपल्याला त्या इम्प्लांट्सवर फिट करायचा. मग त्याची एक उंचीचे जे माप असतं ते घेतलं जातं. हे मेटल फ्रेमवर्क आणि उंचीचं माप हे परत लॅबला पाठवलं जातं. मग तिसऱ्या दिवशी आपल्याला लॅबमधनं फिनिश आणि पॉलिश झालेले फायनल प्रोसेसेस दात येतात. ते दात मग आपण पेशंटला लावतो, त्याच्यावर काहीतरी खायला लावतो आणि मग त्याला फिक्स केलं जातं. मग त्याच्यानंतर आपण त्याला कमीत कमी 1-2-3 तास पेशंट आपल्याबरोबर असतो. त्याला बोलता येतं आहे का, हसता येतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट केल्या जातात आणि मग त्याला जाऊ दिलं जातं. मग मध्ये 4-5 दिवस वेळ द्यायचा आणि 8 दिवसानंतर परत एक फॉलोअप घ्यायचा की 8 दिवसानंतर कसं वाटतंय, त्याला काही त्रास होतो आहे का. कारण की काय होतं की बऱ्याचशा गोष्टी डेंटल क्लिनिकमध्ये काहीच कळत नाही. कारण की पेशंट एक थोडासा भीतीच्या वातावरणात असतो की अरे हे डेंटल क्लिनिक आहे, सगळ्या गोष्टी त्यांना कळतच नाही. पण मग घरी गेल्यावर कळतं अरे हे असं खाल्लं तर मला इकडनं खाताना त्रास होतोय, इकडनं खाताना त्रास होतोय, झोपताना काहीतरी अडकतंय, दात पूर्णपणे मूवमेंट व्यवस्थित होत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ह्या 8 दिवसानंतर आपल्याला त्याला फायनल करेक्शन करावं लागतं. म्हणून मग आपण 8 दिवस गॅप देतो आणि मग एकदा परत फॉलोअप घेतो. मग आम्ही ह्या आमच्या बाकी पेशंटला काय सांगतो की तुम्ही 3 दिवस या, दात बसून घ्या, तोपर्यंत तिथेच थांबा. मध्ये 8 दिवस छान कुठेतरी फिरायला जा, एन्जॉय करा, रिलॅक्स व्हा, दात वापरा आणि 8 दिवसांनी परत या माझ्याकडे. मग त्याच्यात काही करेक्शन असेल तर मग मी करून देतो. ट्रायल अँड टेस्टेड असं म्हणू शकतो. 100%, 100%. आता तुम्ही जसं म्हणालात की अ, घाबरायची काही गरज नाही आहे किंवा डेंटल ट्रीटमेंट्स ज्या आहेत ह्या अगदी सोप्या रीतीने होतात. पण माझं असं म्हटलं तर की मला खूप भयानक वाटतात ह्या डेंटल ट्रीटमेंट्स. म्हणजे एक प्रत्येकाला एक भीती असते, कोणाला इंजेक्शनची असते, सलायन्सची असते, तशी मला डेंटल ट्रीटमेंटची भीती आहे. की मॅडम तुम्हालाच नाही, प्रत्येकाला आहे. कारण तुमच्या जागी मी जरी ज्यावेळेस डेंटल चेअरवर बसतो माझ्या स्वतःच्या ट्रीटमेंटसाठी, मी पण घाबरतो. कारण की डेंटिस्ट्री हीच एक अशी एकमेव ब्रँच आहे की ज्याच्यात पेशंट अलाईव्ह असतो, सगळ्या मशिनरीज चालू असतात त्या पण तोंडामध्ये, आणि पेशंटला सगळं कळतं. अरे हे इन्स्ट्रुमेंट्स इथे ड्रिल करतंय, हा पक्कड येते, दात काढते, इंजेक्शन जातं, सगळं समोर जातं. यापेक्षा मोठ्या ज्या ट्रीटमेंट्स असतात, ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये होतात किंवा कमी क्षमतेच्या पण ऑपरेशन थिएटरमध्ये होतात, पेशंट घाबरत नाही. कारण की पेशंट पूर्णपणे बेशुद्ध असतो. पण याच्यात पेशंट पूर्णपणे शुद्धीत असतो, त्यामुळे पेशंटला सर्व दिसतं. आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करायची म्हटल्यावर 100% कोणीही पेशंट असू देत, मी जरी तुमच्या जागी असलो तरी तो घाबरतोच. पण एक आपण प्रयत्न असा करतो की स्मूथिंग वातावरण ठेवायचं. तुम्ही आमच्या जर क्लिनिकमध्ये आला तर छान कुठेतरी म्युझिक चालू असेल, झाडं आहेत आमच्या क्लिनिकमध्ये, तर छान वाटतं. आजूबाजूला लोक असतात, व्यवस्थित वाटतं. असं आपण एक छोटं एन्व्हायरमेंट तयार करून पेशंटला रिलॅक्स करतो आणि मग पुढे ट्रीटमेंट करतो. मग असा या ट्रीटमेंट्सच्या दरम्यान तुम्हाला काही असा एक्सपिरियन्स आला आहे का की असे कोणतरी तुमचे पेशंट्स होते आणि खूप घाबरलेले होते किंवा लहान मुलं खूप घाबरून वगैरे येतात? एक छोटा प्रसंग होता. एक साधारण 3.5-4 वर्षाचा मुलगा होता. त्याची ट्रीटमेंट चालू होती, पण मुलगा अगदी बोल्ड होता. नाही, मला ट्रीटमेंट करायचीच. त्याला आम्ही पहिल्यांदा आल्याला सांगितलं की तुला आपण स्टीलचा दात देणार, बॅटमॅनचा दात देणार. तो खुश झाला, म्हटलं मला पाहिजेच. त्यांनी ट्रीटमेंट केली. आमचे पिडोडॉन्टिस्ट जे आहेत, म्हणजे लहान मुलांचे डेंटल स्पेशलिस्ट, त्यांनी छान ट्रीटमेंट केली, दात बसवला. मुलगा एकदम व्यवस्थित छान ट्रीटमेंट केली, टाळी वगैरे दिली.
पण त्या चेअरच्या समोरच मुलाची आई बसलेली होती, त्याच चक्कर येऊन पडल्या. म्हणजे आता आम्हाला प्रश्न असा पडला, मुलाला सांभाळायचं की आईला सांभाळायचं. म्हणजे मुलापेक्षा त्यांच्या पालकांनाच भीती जास्त असते, त्याच्यामुळे कधी कधी ट्रीटमेंट डिले होतात. कारण की पालकांना असं वाटतं, अरे हे तर त्याला आपण घेऊन गेलो तर डॉक्टर ट्रीटमेंट सांगतील, मग ट्रीटमेंट सांगितल्यावर ते इंजेक्शन देतील, मग काय करायचं. पण ही भीतीच त्यांचे दात अजून खराब होण्यात त्यांना कारणीभूत ठरते. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की तुमचे जे सगळ्यात सुरुवातीचे पेशंट होते, ज्यांच्याकडनं तुम्हाला आयडिया मिळाली की डेंटल टुरिझम करायचं आहे, तर त्यांचाही सेमच होतं. आणि बऱ्याच लोकांचे रात्री आमचे दात दुखतात किंवा रात्री दाढा अचानक दुखायला लागतात, तर हे असं का? काय असतं मॅडम, की आपण दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये अडकलेलो असतो. आता तुम्ही म्हणजे एवढं छान सगळं पॉडकास्ट करता, काम करता, किंवा अजून काही गृहिणी असतील तर त्या दिवसभर कामांमध्ये अडकलेल्या असतात, किंवा कोणी जेंट्स असतील तर ते कामांमध्ये कुठे याच्यामध्ये अडकलेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे त्यांना डेंटल पेन हा सबसाईड म्हणजे सेकंडरी जातो, त्याच्यामुळे तो जाणवत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही रात्री निवांत झोपता आणि आपली बॉडी एक सुपाईन पोझिशनमध्ये म्हणजे आडवी झाली, की काही हार्मोन्स तिथे सिक्रेट होऊन जो दातांवर प्रेशर येतो आणि मग तिथे परत दात दुखायला लागतात. आणि होतं कसं, की आपल्याला रात्री ब्रश करायची सवय नसते. आपलं जे जेवण असतं तर ते जेवण तिथे डिपॉझिट होऊन राहतात आणि मग त्याच्यातनं काही केमिकल रिॲक्शन्स होतात. 100% आपले जो लाळ असते याच्यामध्ये काही केमिकल्स असतात, आणि जे अन्न आपल्या दातांच्या मध्ये अटकून असतं याच्यामध्ये जी रिॲक्शन होते त्याच्यातनं काही ॲसिड्स रिलीज होतात, जे तुम्हाला पेन्स देतात आणि मग आपल्याला दात दुखायला लागतात. त्यामुळे म्हणजे आपण पूर्ण दिवसभरात काय करतो हे आपल्याला ह्याचे परिणाम रात्री जाणवतात. मग बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच लोकांची अशी एक सवय असते की आपण दिवसातून 2 किंवा 3 वेळा ब्रशिंग ते करतात दातांसाठी. तर हे अगदी जास्त ब्रशिंग करणं ही चांगलं आहे का? की कमीत कमी 2 वेळा ब्रश करायला पाहिजे, पण तो पण हार्डली 1 ते 1.5 मिनिट. नाही तर आपल्याकडे सवय आहे की ब्रश घेतला की 15-15, 20-20 मिनिट, काही काही तर अर्धा तास पण घासतच असतात. तसं नाही, तुम्ही छान सॉफ्ट ब्रश वापरा. 1 ते 1.5 मिनिट ब्रश करा, सकाळी एकदा आणि झोपताना कंपल्सरी. तर तुम्हाला दात खराब होणार नाही. ब्रश कोणताही वापरा, पेस्टही तुम्हाला जी सूट होईल ती वापरा. कारण कोणत्याही पेस्टचं काम हे फक्त फोम करणे आहे, आणि ब्रशचं काम दोन दातांच्या मध्ये जे जेवण अडकलेलं आहे ते काढणं याच्यासाठी उत्तम आहे. तसंच अजून एक पुढे नेक्स्ट स्टेप जर तुम्ही जाऊ शकत असाल तर तुम्ही हिरड्यांना मसाज द्यायला हवी. आपल्याकडे पहिले पद्धत होती की आपण सगळे हिरड्यांना तूप किंवा राख चोळायचे. तर हे त्यासाठीच होतं की हिरड्यांना ज्यावेळेस मसाज मिळते तिथे रक्तपुरवठा वाढतो आणि हिरड्यांची जी कंडिशन आहे ती बळकट होते. जेवढी हिरडी बळकट असेल तेवढे तुमचे दात स्ट्रॉंग राहते. बरोबर. म्हणजे आपण केसांसाठी सुद्धा सेमच करतो की टाळू वरती आपण जर तेल लावलं तर आपले केस छान वाढतात. त्याचप्रमाणे हिरड्या आपल्या दातांचे टाळू असं म्हणू शकतो. अगदी अगदी बनू शकतो. तर 72 तासात तुम्ही ट्रीटमेंट करून देता असं मी एका जाहिरातीमध्ये पाहिलं होतं. तर हे कसं वर्क करतं म्हणजे? हे 72 तासाचा जर आपण विचार केला तर 72 तास हे ॲक्च्युली आमचं वर्किंग टाईम आहे. पण त्याच्या आधी कमीत कमी 8 दिवस आम्हाला जो पेशंटचा डाटा आहे, म्हणजे एक्सरे ॲनालिसिस असतील किंवा ब्लड ॲनालिसिस असतील, त्यांचे फिजिशियन्स जे आहेत त्यांच्याकडनं जे कन्सेंट आलेले आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या स्टेप्स, काही औषधं आपल्याला बदलायला लागतात, काही औषधं द्यायला लागतात. ह्याप्रमाणे हा जो डाटा आहे याच्यावरती जे होमवर्क आहे आपण थोडक्यात म्हणू, तर हा 8 दिवस चालतो. म्हणजे असं होत नाही कधीच की पेशंट आला, आता सकाळी आला आणि संध्याकाळी आपण त्याची ट्रीटमेंट चालू केली, कधीच होणार नाही. आपल्याला त्याला 8 दिवस आधी त्याचे पूर्ण CT स्कॅन, एक्सरेज, नंतर ब्लड ॲनालिसिस, फिजिशियन कन्सेंट हे सगळं घेऊन मग आपण त्याची पूर्ण ट्रीटमेंट होते. प्लस पेशंटचे फोटोग्राफ्स घेतले जातात. फोटोग्राफ्स कशासाठी लागतील, तर त्या पेशंटला कोणत्या कलरचे आणि कोणत्या शेपचे दात सूट होतील, किंवा प्रिव्हियस म्हणजे ते तरुण असताना ज्यावेळेस त्यांचे दात होते तर ते कोणत्या टाईपचे होते. म्हणजे समजा लेडीज असतील तर त्यांना आपण गोलाकार दात द्यायला लागतात, जेंट्स असतील तर थोडेसे चौकोनी किंवा स्क्वेरिश दात त्याच्यामध्ये द्यायला लागतात. ह्या सगळ्या प्लॅनिंगसाठी 8 दिवस असतात आणि मग नंतर ते 72 तास चालू होतात, ज्याच्यामध्ये पेशंट आणि आमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो. फर्स्ट डेला समजा त्यांचे पेशंटचे दात सगळे हलत आहेत किंवा काही दात तुटलेले आहेत आणि अशी कंडिशन आहे की त्याचा आपण सपोर्ट घेऊ शकत नाही, पण पेशंटला तर दात हवेत आणि लवकर हवेत, ते जास्त वेळ थांबवू शकत नाहीत. किंवा काही पेशंटमध्ये कसं असतं की हाडांची खूप कमतरता असते, मग त्यावेळेस आपण हा पर्याय निवडतो बेझल इम्प्लांटचा. तर फर्स्ट डेला सगळे जे दातांचे तुकडे आहेत किंवा हलणारे दात आहेत ते काढून टाकले जातात. जे दातांच्या ती खोबण असते किंवा जो खड्डा असतो
त्याचाच आपण वापर करतो, तिथे ड्रिल केलं जातं आणि त्या ठिकाणीच आपण स्क्रू बसवतो. त्या स्क्रूचं माप घेतलं जातं आणि ते माप आपण लॅबला पाठवतो. हा झाला दिवस पहिला. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर मागे सांगितल्याप्रमाणे मेटलचं फ्रेमवर्क तयार होऊन येतं, जे आपल्या दातांचे फायनल जे दात असतील तर त्याचा बेस असणार आहे. हे शक्यतो कोबाल्ट क्रोमियमचं बनवलं जातं किंवा आपण झिरकोनी आपण बनवू शकतो. मग हे बसवलं जातं. मग काही इम्प्लांट्स याच्यामध्ये तिरके असतात, काहींची उंची जास्त असते, काही आत असतात. मग त्यांना आपल्या सर्वांना एका प्लेनमध्ये घ्यायला लागतं. मग ते इम्प्लांट्स एका प्लेनमध्ये घेतले जातात. हा मेटल फ्रेमवर्क फिट केला जातो. तो सगळीकडे फिट होतो आहे का, कारण की याच्या खाली कुठे पण जागा राहायला नको, फट राहायला नको, जेणेकरून भविष्यामध्ये तिथे अन्न अडकेल आणि मग परत ते अन्न साफ करण्यासाठी पेशंटला त्रास होईल, असं काही राहायला नको. हे सगळं चेक केलं जातं. हे मेटल फ्रेमवर्क लावल्यावर परत उंचीचं माप घेतलं जातं, म्हणजे दात किती बाहेर पाहिजे, किती उंच पाहिजे, हसताना त्याचे किती दात दिसले पाहिजे. काहींची रिक्वायरमेंट असते की माझे सगळे दात दिसले पाहिजे, अगदी मोलरपर्यंत दिसले पाहिजे. काहींना छोटी स्माईल पाहिजे असते की मला फक्त सुळ्यापर्यंत दिसले पाहिजे. मग हे सगळं चेक केलं जातं. मग स्माईल लाईन, त्याची व्हर्टिकल, हे सगळं आपण चेक करून मग हा सगळा डाटा परत लॅबला पाठवतात. मग तिसऱ्या दिवशी आपल्याला फायनल दात येतात आणि मग ते आपण एकदा टेस्ट करतो आणि मग पेशंटला फायनल देतो. पण हे करत असताना आमची जी टीम असते, म्हणजे मी एकटा नाही, मी माझ्याबरोबर 2 असिस्टंट डेंटिस्ट असतात आणि लॅबची पूर्ण टीम असते. लॅबची जी टीम आहे ती फक्त ह्याच पेशंटचं काम करणार. त्यावेळेस ते दुसरं काम घेऊ शकणार नाही. कारण की तुम्ही ऐकलं असेल की कॅप बनवायला 4 ते 5 दिवस लागतात किंवा 8 दिवस लागतात. पण आता आपल्याला सगळे दात बसवायचे आहेत आणि ते पण 3 दिवसात. त्यामुळे जर हा असा पेशंट असेल तर हा लिटरली आपण अपॉइंट करतो, त्यावेळेस लॅब पूर्णपणे बुक केल्यासारखी असते, ती एकाच पेशंटसाठी काम करते. त्यामुळे हे शक्य होतं आहे की आपल्याला 72 तासात आपण देऊ शकतो आणि निश्चित ह्या दातांनी पेशंट खाऊ शकतो. तो खात असेल तरच आपण त्याला पाठवतो. जर त्याच्यात काही कमतरता वाटत असेल, पेशंटला वाटत असेल की नाही मला अजून चेंजेस हवेत, तर लगेच आपण तिथून लॅबला पाठवतो. म्हणजे ते काम घेऊन येतानाच लॅब पर्सन तिथे असतो, जो टेक्निशियन असतो. गरज लागली तर तो लगेच त्याच्यामध्ये चेंजेस करतो आणि सेम डे, म्हणजे अगदी हार्डली 1 ते 2 तासात आपण परत ते करेक्टेड काम गरज लागली तर करून देऊन पेशंटला मात्र तिसऱ्या दिवशी दात असतात आणि तो निश्चित खायला लागतो. एवढी मोठी प्रोसेस आहे, म्हणजे लॅबमध्ये दाताचं मेजरमेंट घेऊन जातं, परत पुन्हा येतं, परत ह्या सगळ्यामध्ये तुमची मोठी टीम असेल, बरोबर? तर मग त्यांच्यासोबत तुमचं कोऑर्डिनेशन कसं असतं आणि तिथे कसं वर्क होतं? तुमच्या फॅमिलीला तुम्ही कधी टाईम देता आणि ह्या सगळ्या गोष्टी, क्लिनिक, आणि आता तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती पण बरेच कामं करताय, वर्कशॉप्स घेता, सेमिनार्स घेता, मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं रेग्युलर लाईफ आणि वर्क लाईफ कसं बॅलन्स करता? माझी मिसेस जी आहे डॉक्टर कीर्ती, ती पण डेंटिस्ट आहे आणि मी फक्त इम्प्लांट्स ट्रीटमेंट प्लॅनिंग आणि इम्प्लांट प्लेस करणे एवढं काम करतो. पण हे जे काय सगळं जे मॅनेजमेंट आहे ते सगळे डॉक्टर कीर्ती पाहतात. म्हणजे पेशंटशी बोलणे, लॅबशी बोलणे, दोन्ही कोऑर्डिनेशन करणे, हे काम मोस्टली डॉक्टर कीर्तींकडे असतं. त्यामुळे मग काय होतं की आमचा बराचसा भार जो आहे तो त्यांच्याकडे जातो. माझ्याकडे फक्त जे टेक्निकल काम आहेत की पेशंटशी जो इम्प्लांट आहे तो व्यवस्थित प्लेस करणे, लॅबमधून आल्यावर जे प्रोसेसेस आहे ते बसवणं आणि जर काही गरज लागली तर लॅबला तशा टेक्निकल इन्स्ट्रक्शन्स देणे, हा काम माझ्याकडे येतो. आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती सॉर्ट आऊट केलेली आहे की ह्या टीमने हे काम करणे. असिस्टंटची टीम वेगळी आहे. म्हणजे असिस्टंटची टीममध्ये काय काम करतात की पेशंट यायच्या आधी सगळी रूम स्टेरिलाइज करून ठेवणे, पेशंटचे रेकॉर्ड्स जे आहेत ते सगळे व्यवस्थित अलाइन करून ठेवणे, पेशंटशी कोऑर्डिनेट करणे, ते किती वाजता येणार आहेत, येताना जेवण करून आलेत की नाही, ज्या आपण मेडिसिन्स आधी दिलेल्या आहेत त्या घेतले की नाही, हे सगळं काम असिस्टंटचं असतं. मग सर्जिकल असिस्टंट पुढचा जो असतो तो पूर्ण सेटअप्स लावणे, आपल्याला जे जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात ते सगळे आहेत का, इम्प्लांट्स जे लागत आहेत ते आहेत का, प्लस एक्स्ट्रा इम्प्लांट्स पण कदाचित लागू शकतील किंवा इमर्जन्सीला जर काही गोष्ट लागली तर ती आपल्याकडे आहे का, सक्शन मशीन आहे किंवा एखादा ड्रिलचा सेट आहे, एक एक्स्ट्रा आहे, तो इमर्जन्सीला पाहिजे. कारण की एकदा फ्लो चालू झाला की मग ते थांबवू शकत नाही. त्यामुळे ही जी टीम आहे, असिस्टंट टीम, मॅनेजमेंट टीम, माझी टेक्निकल टीम आणि नंतर मग फॉलोअपची टीम. फॉलोअपच्या टीममध्ये मग ते पेशंटशी बोलतात लिटरली की तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय, तुम्ही खाऊ शकता का, हसता येईल का,
खाऊन दाखवा. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळी टीम करतात आणि हे सगळं टीमवर्क आहे म्हणून आपण करू शकतो. बरोबर, नक्कीच. म्हणजे असं म्हणतात की एक आपण आपला बिझनेस चालू केल्यानंतर आपल्या एकट्यावरती भार न देता आपल्या सोबत जे काम करतात आणि त्यातून तुमची फॅमिली तुमच्या अर्धांगिनीच तुमच्यासोबत काम करतात, त्यामुळे तुमचं काम 100% म्हणजे अगदी चोख होत असेल. आता दुबईमध्ये तुम्ही कधी सुरुवात केली? दुबईमध्ये आपल्याकडे गेल्या एक 4 ते 5 वर्षापासून दुबईमधनं पेशंट्स येत आहेत. म्हणजे ते अगदी नगरपर्यंतही येत होते आणि 2 वर्षापासून आपण पुण्यात क्लिनिक चालू केलं आहे. त्यामुळे ते खूप म्हणजे लोकांना सोयीस्कर झालं आहे बुवा. कारण की बरेचसे आपण जर पाहिले महाराष्ट्रीयन स्पेशली लोकं, तर ते मुंबई आणि पुणे हेच त्यांचं सेंटर असतं की जिथून ते दुबईमध्ये येतात. तर मग ते येताना किंवा जाताना काही ट्रीटमेंट्स करून जातात आणि मग आपल्याला त्यांचा इनपुट्स पण छान मिळतो आणि फॉलोअप्स पण आहेत. त्यामुळे ते त्यांची फॅमिली फक्त दुबईतलेच काम करणारे नाही, तर जे दुबईतले मंडळी इथे आहेत, इथे राहतात आणि त्यांच्या फॅमिलीज ज्या महाराष्ट्रात आहेत, त्या फॅमिलीसुद्धा आम्हाला कनेक्टेड आहेत. अगदी तुम्हाला सांगतो की रत्नागिरी, कराड, सांगली, संभाजीनगर, नागपूर ह्या ठिकाणचे पण पेशंट्स आमच्याकडे येतात आणि आपण जर असे पेशंट्स आहेत, समजा आपण फक्त हेच नाही करत की दुबईतला पेशंट आहे म्हणून त्याला डेंटल टुरिझम करायचं असं नाही. जर आमचा नागपूरचा पेशंट आहे तर त्यालाही आम्ही डेंटल टुरिझममध्येच काउंट करतो. म्हणजे तो नागपूरवरनं जर समजा पुण्यात आला, तर पुण्यात आल्यानंतर त्याला घ्यायला आपली कार जाते. मग त्याला हॉटेलला घेऊन जाते, ट्रीटमेंट करते. त्याला पाहिजे तिकडे समजा त्याला गणपती फिरायचे असतील, गणपतीला घेऊन जातात कुठे किंवा काही एखादा फोर्टला जायचं असेल तर फोर्ट करून येतात. मग ट्रीटमेंट हा सगळा कन्सेप्ट आपण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांसाठी सुद्धा राबवतो. म्हणजे फक्त भारताबाहेरच्या लोकांसाठीच नाही, तर तिथल्याही लोकांना ते बरं पडतं कारण त्यांनाही त्या दोन्ही गोष्टी होऊन जातात. बरोबर. आता दुबईमध्ये मग तुमचा रिस्पॉन्स कसा आहे? आता 4 ते 5 वर्ष झाले तुम्ही काम करताय. बरेच पेशंट्स तुमच्याजवळ आले, मुंबईतले, पुण्यातले आहेत किंवा इतरही म्हणजे दुसरे आपल्या पूर्ण भारतात राहणारी लोकं. तर हे फक्त म्हणजे दुबईतनं तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करणारे किंवा आपण एक म्हणतो की अ, आपण एकमेकांना व्हर्बली आपलं मार्केटिंग लगेच होतं की अरे आम्ही ना ह्या डॉक्टरांकडे गेलेलो, खूप छान ट्रीटमेंट केली. तर अशा वेळेस आपलं एक ग्रुप जो आहे म्हणजे पेशंट्सचा ग्रुप हा वाढत जातो की ह्यांनी सजेस्ट केलं म्हणून आम्ही आलो. तर ह्या सगळ्यासाठी काही फॅमिली पॅकेजेस किंवा असं काही तुमच्याकडे सर्व्हिसेस आहेत का पॅकेजेस वाईज? आपण असं सांगतो पेशंटला की तुम्हाला ट्रीटमेंट काय करायची आहे. समजा आता एखाद्या पेशंटने आपल्याला कॉल केला, व्हॉट्सअप असू देत किंवा फेसबुकवर जर आपण त्यांना कॉन्टॅक्ट झाला, आपण गुगल मीट्स किंवा झूम मीट अरेंज करतो. एक प्रायमरी माहिती घेतो की यांना काय काय ट्रीटमेंट्स लागणार आहे. मग त्याप्रमाणे आपण त्यांचं सर्व पॅकेज डिझाईन करतो की ह्या दिवशी तुम्ही पुण्यामध्ये याल, तुमचं हे इथून तुमचं प्लेन असेल, या दिवशी तुमची 1 दिवस रेस्ट असेल, दुसरे 2-3 दिवस तुमचं काम होईल, नंतर मग तुम्ही ह्या ठिकाणी फिरून येऊ शकतात. मग परत फॉलोअप, मग तुम्हाला मध्ये हे हॉटेल आम्ही सजेस्ट करू, ह्या ठिकाणी तुम्ही गेलात तर छान राहील, हे खायला गेलात तर हे छान राहील, असं आपण वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करतो. असंही आपण त्यांना देऊ शकतो बा. पॅकेज सर्वांसाठी फॅमिलीसाठी पण होतं. आता जर एखादी फॅमिलीच पूर्ण दुबईत राहत असेल आणि त्यांना सगळ्यांनाच येऊन जर ट्रीटमेंट करायची असेल, तर ते येऊन तुमच्या ऑफर्सवरती नक्कीच ट्रीटमेंट करू शकतात आणि लहान मुलांना म्हणजे की आपल्या इंडियामध्ये नक्की काय काय आहे हे सुद्धा बघायला मिळतं. हा खूप मोठा म्हणजे मुद्दा आहे या मागचा. दुबईत बरेच लोक राहतात, बरेच वर्षांपासून राहतात, तर त्यांचे रेग्युलर आणि भारतातले सुद्धा बरेच डेंटिस्ट आहेत जे इथे दुबईमध्ये ट्रीटमेंट करतात, स्वतः ते राहतात आणि त्यांचे स्वतःचे क्लिनिक्स आहेत. बरेच डेंटिस्ट आहेत जे व्हिजिटसाठी इथे येतात. तर ह्या दरम्यान मग जे दुबईतले लोक आहेत, तर त्यांनी दुबई चूज न करता आपलं फ्लाय फॉर स्माईल का चूज करावं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथला चार्ज आणि दुसरं म्हणजे की आपल्याला एक ओढ असते आपल्या घराकडे जायचं आहे आणि कोणतेही कारण जर तुम्हाला मिळालं, अरे मला घराकडे जायचं आहे, मला सुट्टी मिळते, पण मला का जायचं आहे, चला माझी ट्रीटमेंट होईल. पण घराकडे जायचं आहे म्हटल्यावर माणूस म्हणतो चल घराकडे पण जाणं होईल, ट्रीटमेंट पण होईल, मला छान वाटेल, 4-8 दिवस रिलॅक्स होईल आणि त्यातल्या त्यात 2 पैसे पण वाचतील. ट्रीटमेंट तर समजा दात दुखायला लागला जर मॅडम तुमचा, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ट्रीटमेंट करावीच लागणार. माझ्या आत्ता एक साधारण 15-16 वर्षातली एकही दिवाळी अशी गेली नाही की ज्या लक्ष्मीपूजनला कोणीतरी एक लक्ष्मी लेडीज असतेच असते की ती सांगते डॉक्टर दात दुखतोय, अक्कल दाढच असते ती 100% की काढून टाका. कारण की स्ट्रेस लेवल इतका असतो की ते सांगतात मला काहीच नको आहे, तुम्ही काढून टाका. तर मग अशा कारणाला
काय होतं की ट्रीटमेंट तर गरजेचीच आहे, पण त्यातल्या त्यात जर आपल्याला हे मिळालं की प्लस पॉईंट, चला आपल्याला घरी पण जायला मिळेल, तर मग लोक आपलं पुणे किंवा नगर चॉईस करतात. कारण की ओढ तर सगळ्यांनाच असते आणि म्हणजे प्रत्येक आय एम शुअर की प्रत्येक जण जे इकडे राहतात आणि वेकेशनमध्ये चला लगेच आपण कुठे जायचं काय जायचं हे वर्षभर पूर्ण प्लॅनिंग चालूच असतं. तर ह्या वर्षभरामध्ये म्हणजे साधारणतः हे प्लॅनिंग्स कधी करायला हवेत लोकांनी तुमच्याजवळ यायला? असं काही नाही, तुम्ही तुमचा वेळ सांगा, आपण ट्रीटमेंट कधीही करू शकतो. आपलं जे पुण्यातलं आणि नगरचे क्लिनिक्स आहेत, इमर्जन्सीसाठी आपण 24 तासही तिथे अवेलेबल असतो, असा काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल आणि तुम्हाला सवड असेल त्यावेळेस तुम्ही या, आपण ट्रीटमेंट तुमची पूर्ण करूयात. छानपैकी पॅकेज तुमच्यासाठी आपण अरेंज करू शकतो आणि तुमची ट्रीटमेंट प्लस टुरिझम या दोन्ही पण गोष्टी करू शकतो. तुम्ही जसं म्हणालात की फॅमिलीसाठी प्लॅन्स आहेत किंवा वेगवेगळे, आणि जर आपण पैशांच्या हिशोबाने बघितलं तर कम्पेअर टू दुबई आपले इंडियामधले पॅकेजेस खूप स्वस्त आहेत आणि खर्चिकही नाही आहे इथे. खर्च जास्त आहे, पण मग बऱ्याचदा लोकांची अशी भावना असते की पैसे कमी आहेत किंवा काही गोष्ट आहे, मग तुम्ही क्वालिटी कशी देताय? तर ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? एक JCI म्हणून कंप्लायन्स असतो, की जो ऑल ओव्हर वर्ल्ड असतो, जे सगळे क्लिनिक्स असतात त्याच्यासाठी एक, जसं ISO एक मानांकन आहे, तसं सगळ्या क्लिनिकसाठी JCI म्हणून एक मानांकन असतं. आपण त्या JCIच्या मानांकनासाठी तयारी करतोय. मी म्हणत नाही की माझं पूर्ण झालंय, कारण खोटं आपल्याला बोलायचं नाही. आपण त्याच्यात तयारीत आहोत, आपली प्रिपरेशन पूर्ण आहे. तसंच भारतामध्ये सर्व क्लिनिकसाठी NABH ही एक मानांकन आहे, जे सगळ्यात म्हणजे उच्च समजलं जातं. ते मात्र आपल्याकडे आहे आणि JCI आपलं पुढचं ध्येय आहे की ह्या एका वर्षभरामध्ये आपल्याला निश्चित JCIचं जे कंप्लायन्स आहे तो पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही क्वालिटी वाईज जर विचाराल तर आपण एवढं हे करू शकतो की आपल्या क्लिनिकची जी क्वालिटी आहे ती आणि तुम्हाला इथे मिळेल ते जवळपास ऑलमोस्ट सारखीच असते. सारखीच असते. म्हणजे असं बघायला गेलं तर टेक्निकली आपल्या भारतामध्ये सुद्धा तेवढे ॲडव्हान्स आपल्याकडे मशिनरीज आहेत किंवा तशी ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते. आता डॉक्टर तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगितलं तर एक महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण तर नेहमीच ऐकतो की डेंटिस्ट हे फील्ड म्हणजे बरेच लोक आपल्या रिलेटिव्ज असतील किंवा मित्रमंडळी असतील की ज्यांनी तू आता सायन्स घेतलंयस ना, मग एक काम कर, तू डेंटिस्ट हो, खूप पैसे मिळतील तुला, असं असं खूप आपण चिडवतो किंवा एकमेकांना सांगतो. मग नक्की डेंटिस्ट हे फील्ड चूज करण्यासाठी काय एज्युकेशन घ्यावं लागतं आणि काय करावं लागतं एक्झॅक्टली? डेंटिस्टसाठी 12वी नंतर आपल्या ज्या मेडिकल CETs आहेत ह्या देऊन आपण BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी ही आपल्याला फर्स्ट स्टेप मिळते. त्यानंतर मग आपल्याला कोणत्या ह्याच्यात स्पेशलायझेशन करायचं. समजा आता मी प्रोस्थोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट आहे, तर माझी स्पेशालिटी इम्प्लांट्स, कॅप्स आणि कवळी ही आहे. तसंच रूट कॅनलसाठी जे असतात त्यांचं एंडोडॉन्टिस्ट असतं. हिरड्यांचे जे स्पेशलिस्ट असतात ते पेरिओडॉन्टिस्ट असतात. लहान मुलांचे जे असतात ते पिडोडॉन्टिस्ट असतात. नंतर दात वेडेवाकडे असतील तर ते एक अलाईन करण्यासाठी ऑर्थोडॉन्टिस्ट असतात. जे एक्सरेज ॲनालिसिस करण्यासाठी असतात ते रेडिओलॉजिस्ट असतात. ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजिस्ट असतात. अशा 9 प्रकारच्या ब्रँचेस आहेत. तसंच आणखीनही पुढे वेगवेगळे कोर्सेस असतात. काही युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे जाऊन आपण एखाद्या छोट्या गोष्टीचा किंवा छोट्या ट्रीटमेंटचाही स्पेशलायझेशन करू शकतो. असं वेगवेगळे स्पेशलायझेशन आपण करू शकतो. आणि तुम्ही म्हटलात की डेंटिस्ट खूप पैसे कमवू शकतात, बरोबर आहे, पण त्याच्या मागे जो सेटअप आहे त्याच्यासाठी डेंटिस्टला भरपूर पैसे खर्चही करावे लागतात, त्यानंतरच ते कमवतात. आणि मेहनतही तेवढी आहेच. आता जे कोणी प्रेक्षक आपल्या हा पॉडकास्ट बघतायत आणि त्यांच्यापैकी जर कोणी असे आहेत आपले न्यूबीज म्हणू शकतो, जे टीनेजर्स आहेत, तर त्यांना ह्या फील्डमध्ये जर करिअर करायचं आहे, डेंटिस्ट होण्याची त्यांची इच्छा आहे, तर त्यांनी काय करावं? काय तुम्हाला काय वाटतं? काय सजेशन द्याल तुम्ही? डेंटिस्ट्री ही इतकी छान ब्रँच आहे की आपण एखाद्याला, पैसे तर हा ठीक आहे सेकंडरी पार्ट झाला, पण एखादा पेशंट ज्यावेळेस आपण दिलेल्या दाताने खातो आणि त्याला समाधान वाटतं ना, तर तो जो आनंद आहे आणि ती जी गेन आहे ती आपण कुठेच कम्पेअर करू शकत नाही. किंवा ज्या पेशंटला स्माईल नाही आहे, म्हणजे जे दात नाही आहेत, हसू शकत नाही आहेत, असा पेशंट दात दिल्यानंतर ज्यावेळेस स्माईल देतो त्याच्या डोळ्यात जी आपल्याला एक कृतज्ञता दिसते ती
कुठेच कम्पेअर होऊ शकत नाही. त्यामुळे डेंटिस्ट्री ही माझ्या मते तरी बेस्ट सर्व्हिस आहे, जी आपण लोकांना काहीतरी देऊ शकतो आणि लोक ते कंटिन्यू वापरतात. कारण की असा एकही दिवस किंवा एकही क्षण जात नाही की दिवसभरातून तुम्ही दात वापरलेच नाही, असं होणारच नाही. तुम्ही जर एखाद्या पेशंटला छान दात दिलेत, तो जेवढ्या वेळेस खाईल त्यांनी नाही आठवण काढली तरी पण ते एक आपल्याला कुठेतरी लाभतं की अरे हा खाऊ शकतोय, आणि ते एक आपलं समाधान असतं. खूप समाधान देणारी ब्रँच आहे आणि याच्यात भरपूर कोर्सेस आहे. पण तुमचा कल कशाकडे आहे? तुम्हाला रूट कॅनल आवडतंय का, तुम्हाला लहान मुलांना ट्रीट करायला आवडतंय, अलाइन करायला आवडतंय, सर्जरीज आवडत आहेत, इम्प्लांट्स आवडते, हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मग आपण पुढचा दिशा ठरवल्या पाहिजे. तर आमच्याकडे आमची एक स्माईल मेकर्स डेंटल अकॅडमी पण आहे. आपण वेगवेगळे कोर्स चालवतो, ज्याच्यामध्ये लेझरचे कोर्स असतात, कंपोजिट्स असतात, इम्प्लांट्स असतात, ऑर्थो ट्रीटमेंटसाठी कोर्स असतात. असे वेगवेगळे छोटे छोटे कोर्स चालतात, जे जर तुम्हाला कोणा डेंटिस्टला जर आवड असेल तर निश्चित तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपण तसे एक छान त्यांना एक प्रॅक्टिस देऊ शकतो. इवन आपल्याकडे काही अफगाणिस्तान किंवा दुबईतले काही जे डेंटिस्ट होते, ते येऊन एक 4 ते 5 दिवस किंवा काही महिने पण थांबतात, सगळ्या ट्रीटमेंट पाहतात. कारण की जर आपण पाहिलं तर काही काही देश असे आहेत, म्हणजे श्रीलंका आहे, बांगलादेश आहेत, तिथे डेंटिस्टची एवढी डेव्हलप नाहीत. तर मग त्या मुलांना पण शिकण्याची ओढ असते, मग ते येऊन थांबतात, पाहतात की हे कसं ऑपरेट करतात आणि मग त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात. हे फक्त मीच नाही, तर आपल्या भारतातले बऱ्याचशा अकॅडमीज अशा आहेत की जिथे ह्या प्रकारचे कोर्सेस चालतात. बरेचसे सिनियर डेंटिस्ट आहेत ज्यांच्याकडे लोक जाऊन एक इंटर्नशिप करतात. याला वयाची मर्यादा नाही. काही आमच्याकडे जे सिनियर डेंटिस्ट आहेत त्यांच्याकडे अगदी सिनियर डेंटिस्ट पण दुसऱ्या देशातनं येऊन थांबतात, कसे हे प्रॅक्टिस करतात हे पाहण्यासाठी. तर हा एक याचा आयाम असू शकतो की तुम्ही कुठेतरी जाऊन शिकू शकता, पण तुमची इच्छा हवी. आता ही जी आपली अकॅडमी आहे ही पुण्यात आहे की नगरला आहे? पुणे आणि नगर दोन्ही ठिकाणी वर्किंग आहे. दोन्हीकडे वर्किंग आहे आणि बऱ्याच म्हणजे इंटरनॅशनल लोक म्हणजे आहेत जे डॉक्टर्स आहेत, डेंटिस्ट, ते सुद्धा येऊन तुमच्याकडे प्रॅक्टिस करतात. आता जसे इंटरनॅशनल लेवलवरून डॉक्टर्स डेंटिस्ट तुमच्याजवळ येऊन प्रॅक्टिस करतात, तर तसेच अजून कुठले तुमचे असे विशेष पेशंट्स आहेत का, असे क्लायंट्स आहेत का, म्हणजे जे भारतीय नाही आहेत किंवा दुबईमधले राहणारे भारतीय नाही आहेत, पण अजून वेगळे कोणते डेंटल ट्रीटमेंटसाठी कोणी कधी आलं आहे का तुमच्याजवळ? हो, बरेचसे. आता मागच्याच वेळेस सोमालियातनं पेशंट्स आपले एक आले होते. त्यांच्याकडे मॅडम खरंच तो खूप गरीब देश आहे. आता असं सांगणं योग्य नाही वाटत, पण टेक्निकली देश गरीब आहे, पण त्यांच्याकडे पेशंटकडं भरपूर खर्च करण्याची ताकद होती. त्यांनी सांगितलं की सर आम्हाला जास्तीत जास्त चांगलं ट्रीटमेंट द्या. ते पूर्ण फॅमिली आली होती. आपल्या इथे ते पुण्यामध्ये एक साधारणतः 1 महिन्याभर थांबले. त्यांच्या मिसेस, मुलाचे, सर्वांच्या आपण ट्रीटमेंट केल्या. रूट कॅनल्स होते, कॅप्स होत्या, अलाइन्स होते. त्यांना ब्लीच दात म्हणजे ग्लो करून हवे होते की दात माझे एकदम पांढरे शुभ्र व्हाईट पाहिजे. तर अशा ट्रीटमेंट करून 1 महिन्याभर छान थांबले, ट्रीटमेंट केल्या. ते दोन वेळात आमच्या घरीसुद्धा जेवायला आले आणि त्यांना खूप आवडलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला भारत पाहायचा आहे. पण जाताना त्यांची एक भारताबद्दल एक वेगळी हे होऊन गेली की नाही यार, मला काहीतरी गेन खूप छान भेटले. आरोग्यासाठी तर भेटलंच आहे आणि एक मला काहीतरी एक वेगळा कॉन्टॅक्ट भेटला की हे माझं दुसरं घर आहे. असे पण आपल्याकडे पेशंटचे अनुभव आहेत. असं खरंच म्हणतो आपण की आपल्या इकडे अतिथी देवो भव असं म्हणतात आणि तुमच्या या कॉन्सेप्टमधनं आपलं हे अतिथी देवो भव हे तुमच्याकडनं कार्य खूप छान घडतंच आहे, बरोबर. आता आम्ही असं ऐकलं की तुम्ही बऱ्याच न्यूज चॅनल्सवरती तुमचे इंटरव्ह्यू झालेले आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही फेमस आहात, म्हणजे सोशल मीडियावरती पण. तुमचे स्वतःचे जे इंस्टाग्रामचे पेज आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला अचानक तुमचे दात दुखले किंवा म्हणजे ट्रीटमेंटनंतर, दातांच्या ट्रीटमेंटनंतर काय काळजी घ्यावी, जर दातांची ट्रीटमेंट केव्हा करावी, का करावी, ह्या सगळ्याबाबतचं तुम्ही नॉलेज देत असता, तर ह्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. आपण साम टी व्ही, NDTV, न्यूज 18 ह्या ठिकाणी आपले बरेचसे, माझे आणि माझे मिसेस डॉक्टर कीर्ती यांचे बरेचसे इंटरव्ह्यू पण झालेले आहेत. आपले इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबचं जे पेज आहे तर याच्यातनं आपण जनजागृतीसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट काय असतात, कशा प्रकारे केल्या जातात. समजा अक्कलदाढ असेल तर ती काय त्रास देऊ शकते. बऱ्याचदा होतं काय की अक्कलदाढीचा त्रास कधी होतो की 18 ते 20च्या दरम्यान ती येताना, पण ह्या वयात नेमकं कळत नाही की दुखतंय काय. मुलांना असं वाटतं की अरे कान दुखतोय, सर्दी झाली की मला जर डोळा दुखतोय, पण काहीतरी तर दुखतंय.
मग आपले जे व्हिडिओज आहेत, जे क्रिएटिव्ह बनवलेले आहेत, याच्यातनं कळतं की अरे ही अक्कलदाढीचा प्रॉब्लेम आहे. तर खरंच पेशंट असे फोन करतात किंवा त्याच्यावरून मेसेज टाकतात की मला हा प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेस आमची टीम किंवा बऱ्याचदा मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो की नेमकं काय आहे, तुमचा त्रास आहे. मग आमचं ऑनलाईन कन्सल्टेशन होतं. जी इमर्जन्सी सर्व्हिस आपण म्हणतो, समजा पेशंट भारताच्या बाहेर बसला आहे पण त्याला दुखतंय, तर त्याने जर कॉन्टॅक्ट केला तर मग आपण त्याला इमर्जन्सी सांगू शकतो की काय गोळ्या तो घेऊ शकतो जवळच्या मेडिसिनमधून, किंवा काय एक घरगुती जर उपाय केला तर तो काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी त्याची ट्रीटमेंट लांबवू शकतो, हे त्याला सांगितलं जातं. आणि मग नंतर पुढची ट्रीटमेंट काय करायची हे सुद्धा आपण सांगतो. त्याला शक्य असेल तर आपण त्याला आपल्याकडे बोलून घेतो किंवा सांगतो लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डेंटिस्टशी कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुमची ट्रीटमेंट पूर्ण होईल. अक्कलदाढ किंवा काही दाताचं दुखणं निघालं की कान दुखतात, नाक दुखतात, डोळे दुखतात, डोकंही अगदी असं पकडलं जातं. मग हे सगळं आपले दात हे आपल्या इंद्रियांना कनेक्टेड असतात का? 100% आपला प्रत्येक अवयव आपल्या मेंदूशी कनेक्टेड असतो. एखाद्या ठिकाणी जरी दुखणं असेल तरी मेंदूला ते संवेदना जाते की हे दुखतंय. पण जर आपल्याला एक्झॅक्ट कळलं नाही की काय दुखतंय, तर मग मात्र आपलं कन्फ्युजन होतं की माझं नेमकं दुखतंय काय हेच कळत नाही. मग त्यावेळेस आपल्याला काहीतरी मदत हवी असते की हे याचे कारण असू शकतात. तोंड उघडल्यानंतर दात दुखतंय, किंवा काही खाल्ल्यानंतरच दुखतंय, किंवा खूप सूज आली, तर हे अक्कलदाढीचे लक्षणं असू शकतात. किंवा मधला दात हालतोय, त्याला सूज आलेली आहे, तर तो त्याच्याशी किडीशी रिलेटेड असू शकतो. किंवा छोट्या मुलांमध्ये ते सारखं रडतात, त्यांना कळतच नाही, कारण की ते काय होतं की त्यांच्या दाताला तर कीड लागलेली असते आणि ते दुखतात पण त्यांना सांगू शकत नाही. तर मग त्यावेळेस पालकांचं काम आहे की ते चेक करणं. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो आणि असं आव्हानही करतो. आत्ताही तुमच्या माध्यमातून आपण आव्हान करतोय, तुम्ही कुठेही असाल, अगदी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, पण 6 महिन्यातून एकदा तुमच्या डेंटिस्टकडे, जो जवळचा डेंटिस्ट असेल त्यांच्याकडे निश्चित जा, दात चेक करून घ्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या मोठ्या याच्यावर रूट कॅनाल, स्कॅप किंवा इम्प्लांट्स ह्या आपल्याला प्रायमरी स्वरूपात जर कळाल्या, म्हणजे दाताला कीड असेल, तर ह्या ट्रीटमेंट आपण टाळू शकतो. आपण इम्प्लांट्स, ब्रिज ह्या दाताला कृत्रिम पर्याय म्हणून देतोय, पण नैसर्गिक जो दात आहे हा आपण नॅचरली तसाच्या तसा बनवू शकत नाही. त्यामुळे आपला जो प्रायमरी दात आहे याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही 6 महिन्यात कोणत्याही एका डेंटिस्टला जाऊन दाखवा. छोटीशी कीड असेल तर ते क्लीन करतील, सिमेंट देतील, किंवा सगळ्या हिरड्या छान एकदा क्लीन करून देतील, तुमचे दात व्यवस्थित राहतील. कारण कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येऊ देत, काही ट्रीटमेंट असू देत, पण नॅचरल टूथ जे आहे ते आपण बनवू शकत नाही. त्यामुळे त्याची काळजी घेणं ते कधीही योग्य. पुढे जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा आणि आपल्या त्या दुःखात वाचण्यासाठी आपण प्रिकॉशन्स घेतलेले आणि स्वतःच काळजी घेतलेली खूप छान. आता आम्ही ऐकलं आहे की तुम्हाला बरेच अवॉर्डसुद्धा मिळाले आहेत ह्या सगळ्यांसाठी, तर आम्हाला त्याच्याबद्दल थोडं काही सांगा. बऱ्याचशा अशा संस्था असतात किंवा काही ग्रुप्स असतात जे पाहतात की कुठे काम चालतंय, काय चालतंय. आता एक विद्यावर्धिनी म्हणून पुण्यातला ग्रुप आहे, तर त्यांच्यातर्फे माझ्या मिसेसलाही अवॉर्ड दिलेले आहेत. एक इंटरनॅशनल डेंटल फोरम आहे, तर त्याच्यानुसार मला आणि माझ्या क्लिनिकला 2 ते 3 वेळेस आम्हाला अवॉर्ड्स मिळालेत. हे याच्यामध्ये काय करतात की तुमचं क्लिनिक कसं आहे, याची सिस्टीम कशी आहे, कशा प्रकारे चालतं, हे सगळं पाहतात. एक एक गोष्ट चेक करतात. आपण त्यांना आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या समजून सांगणं, म्हणजे आपल्याकडे सिस्टीम्स कशी आहे की ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस त्याचा केस पेपर भरून घेतला जातो. एक बेसिक माहिती घेतली जाते की तुम्हाला BP, शुगर किंवा यापूर्वी काही ऑपरेशन झालेले आहेत का. आता तर कंपल्सरी विचारावं लागतं की तुम्हाला करोना झालता का, झाला असेल तर रेमडेसिवीर वगैरे घेतलं होतं का. कारण की हे जर घेतलेलं असेल तर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला बरेचसे चेंजेस करावे लागतात. म्हणजे ही झाली बेसिक मेडिकल इन्व्हेस्टिगेशन आणि मग पुढची ट्रीटमेंट. तर मग ह्या सगळ्या सिस्टीमनुसार आपल्याला काही ठिकाणी पुरस्कार छोटे मोठे भेटत असतात आणि बाकी सगळं आपल्या पेशंटचं प्रेम, बस एवढंच आपलं एक गेन आहे. पेशंटचं प्रेम आम्ही तुमच्या इंस्टाग्राम पेजेसवरनं बघत असतो की बरेच त्यांचे रिव्ह्यूज आहेत तुमच्याबाबतचे, ते खूप अगदी उत्तम आहेत. आणि मला असं वाटतं की आज तर मी तुमच्याशी बोलल्यावरती मला एक थोडंसं कॉन्फिडन्स आला आहे की जर इन फ्युचर किंवा मला काही दातांची ट्रीटमेंट करायची असेल तर मी थोडी कॉन्फिडंट आहे की मी करू शकते. आधी मला असं होतं की मला खूप भीती वाटते आता, पण तुम्ही जसं समजावलं ज्या प्रकारे, तर नक्कीच मला असं वाटतं की मी जाण्याची थोडी हिंमत तरी दाखवेन, नक्कीच दाखवेन. मोस्ट वेलकम. आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्हालाही गरज आहे, एकदा यायलाच पाहिजे. कारण की तुमचे दात छान आहेत
पण ते अजून छान कसे करता येतील हे आपण त्याच्यातनं एक करू शकतो, म्हणजे इन्व्हॉल्व करू शकतो अजून त्याच्यामध्ये की काय होऊ शकेल. नक्कीच, नक्कीच. तर या दरम्यान म्हणजे आता एवढ्या वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही भारतामध्ये डेंटल टुरिझमच्या माध्यमातून बऱ्याच जणांची ट्रीटमेंट केली आहे. दुबईमध्ये तुम्ही येऊन ट्रीटमेंट म्हणजे इथनंही लोकं तिथे येत आहेत. तर असा काही एक्सपिरियन्स आहे का अजून तुम्हाला जो शेअर करावासा वाटतो या पॉडकास्टमधनं? एक पेशंट होता, 29 वर्ष वय. पण मॅडम एक ॲनोडोन्शिया म्हणून अशी एक कंडिशन असते की ज्याच्यात त्या व्यक्तीला जन्मापासूनच दात नसतात. त्या बिचाऱ्याला जन्मापासून एकही दात नव्हता. तर खाणं तर तुम्ही विचार करा की कसं खात असेल तो. 18व्या-19व्या वर्षी त्याने कवळी केली. पण आता 18-19व्या वर्षापासून कवळी वापरली. पण 29व्या वर्षी बऱ्याचशा वर्ष त्याने लग्न करायचं टाळलं. की लग्न कसं करायचं की कवळी आहे. खूप मनात न्यूनगंड की काय करायचं, कसं बोलायचं. मग तो त्याने म्हणजे एकाने रेफरन्स दिला त्याने माझ्याकडे येण्यासाठी. तो आला. मी त्याला सांगितलं की मी तुझी ट्रीटमेंट करतो, 3 दिवसात करतो. तो म्हटलं सर होऊ शकत नाही. म्हटलं यार निश्चित मी करून देतो, ती माझी जबाबदारी. ट्रीटमेंट केली, एकदम छान म्हणजे ते दात बसले. त्याच्यानंतर तो लगेच मुलगी पाहायला गेला. तो स्मार्ट होता, नो डाऊट, खूप एज्युकेटेड होता. लग्न झालं. लग्नामध्ये त्यांनी स्पेशली मला बोलवलं की सर तुम्हाला यायला लागेल, दोघांना नाही मॅडमला आणि तुम्हाला. आणि तिथे त्यांनी सत्कार जो केला ना तो म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहण्यासारखा आहे. आपण एक छोट्याशा म्हणजे ट्रीटमेंटमधनं लोकांसाठी पूर्ण त्यांचं आयुष्य बदलवून टाकतो, अशा गोष्टी होतात. आता सध्या जगामध्ये AI खूप ट्रेंडिंग आहे, बरोबर? तर ह्या AIचा तुमच्या ट्रीटमेंट्समध्ये काही पार्ट आहे का, मोठा हिस्सा आहे का? आपल्याकडे जे ट्रीटमेंट प्लॅनिंग आहे ते AI द्वारे आपण करतो बऱ्याचशा अंशी. म्हणजे समजा तुम्ही माझ्यापासून खूप लांब आहात आणि दाताची ट्रीटमेंट करायची, तर आपण काय सांगतो पेशंटला की तुमचे इंट्राओरली काही फोटो असतील तर ते आम्हाला पाठवा. आपण काही सॉफ्टवेअर्स असे डेव्हलप केले की ट्रीटमेंट झाल्यानंतर टेंटेटिव्हली तुमचे दात आणि तुमची स्माईल कशी दिसेल हे आपण टेंटेटिव्हली सांगू शकतो. जे बऱ्याचशा अंशी सेम होतं आणि मग त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट करू शकतो. हा एक पर्याय झाला. नंतर आपल्याकडे डिजिटल स्कॅनिंग्स आहेत. म्हणजे दात कट केल्यानंतर की त्याचं कॅपसाठी माप घेणं, ब्रिजसाठी माप घेणं किंवा अलायनरसाठी माप घेणं, याच्यासाठी आपण ही टेक्नॉलॉजी स्कॅनिंगची वापरतो. आता मागच्या आठवड्यातलंच एक उदाहरण, दुबईच्या एक मॅडम आहेत ज्या भारतामध्ये काही कारणासाठी आल्या होत्या आणि आमची एका ठिकाणी ओळख झाली. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मी डेंटिस्ट आहे. त्यांनी सांगितलं की सर मला क्लिनिंग पण करायची आणि दात माझे थोडे वेडे वाकडे आहेत, तर मला सगळं करायचं आहे ट्रीटमेंट. पण आता मी तर 3-4 दिवसच आहे, तर कसं होईल? त्यांना म्हटलं मी की तुम्ही माझ्याकडे या, आपण स्कॅन करू. स्कॅन केला. दुसऱ्या दिवशी पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन त्यांचा बनून आला की अलायनर्स लावल्यानंतर त्यांचे दात कसे दिसतील. त्यांना साधारण 16 अलायनर्स द्यायचे होते, दर 15 दिवसाला चेंज करणारे. तर त्यांना दाखवलं आम्ही की अशा प्रकारे होऊ शकतं. त्यांनी सांगितलं की ओके. ट्रीटमेंट कॉस्टचा जर विचार केला तर इथल्या अगदी म्हणजे जवळपास 5 ते 7 लाख रुपये इथे लागत होते, ते हार्डली 1.5 लाख रुपयात भारतामध्ये झाले. तर त्यावेळेस सांगितलं त्यांनी ओके. ती ट्रीटमेंट त्यांनी सांगितल्यानंतर 2 दिवसामध्ये ते तयार होऊन आले. पण त्या इकडे दुबईत आल्या इकडे. पण लकीली माझं पण येणं होणारच होतं. तर त्यामुळे मी येताना ते घेऊन आलो आणि त्यांना कालच हँडओव्हर केलं. आता त्या घरीच त्यांची ट्रीटमेंट पूर्णपणे चालू राहील. नंतर 6 महिन्यानंतर त्यावेळेस एखादी त्यांची ज्यावेळेस व्हिजिट होईल, तर गरज लागली तर आपण त्यांना त्याच्यामध्ये क्लिनिकवर पण फॉलोअप देऊ शकतो. तर अशी ट्रीटमेंट आपण पण घरी बसल्या बसल्या घेऊ शकतो. एखाद्या वेळेस हार्डली तुम्हाला फक्त क्लिनिकला यायला लागेल. अलाइनमेंटची जी ट्रीटमेंट आहे मोस्टली आपण घरीच करू शकतो. ती पण कसे दिसणार आहेत दात हे आधीच आपण तुम्हाला दाखवू शकतो. जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून सुद्धा आपण आता छान ट्रीटमेंटमध्ये याचा यूज करू शकतो आहे. आता जाता जाता एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. दुबईमधनं तुम्ही बऱ्याच लोक तिथे येत आहेत, तुमच्याकडे ऑपरेट करत आहेत. मग तुमचं असं काही प्लॅनिंग आहे का की आता मी दुबईमध्ये येईन आणि माझं एखादं क्लिनिक चालू करेन, किंवा तुमचे वर्कशॉप्स वगैरे काही होणार आहेत का दुबईमध्ये? निश्चित, म्हणजे तुम्ही आमच्या मनातली गोष्ट ओळखली. नाही, आम्हाला नक्की आवडेल की तुम्ही इथे आलात. म्हणजे आता हक्काचे आणि एक ट्रस्ट ठेवलेले डॉक्टर जर दुबईमध्ये आले तर बरेच लोक नक्की खुश होतील. आणि निश्चित आता त्याच प्रोसेसमध्ये आम्ही आहोत की आता दुबईमध्ये आपल्याला जर क्लिनिक सेट करायचं आहे तर काय काय गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. काही परमिशन्स आहेत. माझ्या पर्सनली परमिशन्स घ्याव्या लागतात, क्लिनिकच्या परमिशन्स घ्याव्या लागतात, इथली जी हेल्थ ऑथॉरिटी आहे यांच्या परमिशन्स आहेत. तर मग तो आमच्या चॅनलमध्ये आम्ही तर सध्या काम करतो आहे.
आणि त्यातल्या त्यात दुबई मला का प्रेफर करायचं आहे की इथे जवळपास 150च्या वर देशातले वेगवेगळ्या लोक आहेत ज्यांना आपण सर्व करू शकतो. हां, आपले जे मराठी माणसं आहेत किंवा भारतातले लोक आहेत ते निश्चित भारतात येऊ शकतात, पण भारताबाहेरील लोकांनाही जर आपल्याला द्यायचं असेल तर मला दुबई प्रेफरेबल वाटते. म्हणून निश्चित काही दिवसांमध्येच आपल्या ज्या आहेत शुभेच्छा याच्यानुसार आपण दुबईमध्ये पण आपलं डॉक्टर कोलेज डेंटल क्लिनिक हे पाहायला मिळेल तुम्हाला. नक्की नक्की आम्हाला नक्की आवडेल जर तुम्ही इथे येऊन ट्रीटमेंट दिली दातांसाठी, तर बरेच लोक नक्कीच जे तुमच्याकडे पुण्याला येतात तर ते दुबईला सुद्धा येतील. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मग दुबईमध्ये सुद्धा एक डेंटल टुरिझम चालू करा. हो, करू शकतो ना. आपण आपण जगाला दुबई पण दाखवूयात, काही प्रॉब्लेम नाही. आणि भारतातल्या पेशंटला आपण इकडे आणू शकतो, दुबई दाखवू शकतो, वाईस वर्सा होऊ शकतं, कोणतंही चालू शकतं. नक्कीच नक्कीच खूप छान वाटलं तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये आलात आणि दातांबद्दल आम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्यात की आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे भीती वाटायची की डेंटल ट्रीटमेंट काय आहे, पण तुम्ही एवढं छानपणे आम्हाला समजावलंत. आमची भीती तुम्ही घालवलीत. शिवाय ओरल केअर कसा करावं, त्याचे ट्रीटमेंट्स किती ॲडव्हान्स आहेत, काय काय आहेत हे सगळं सांगितलं. आणि एवढी छान सर्विस तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आहेत की म्हणजे भारतात या, स्वस्त दरात तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या. शिवाय भारतही फिरा. मग तुम्ही भारतीय आहात तर वेल अँड गुड, आणि जर तुम्ही बाहेरचे आहात तरी वेलकम, अतिथी देवो भव. आणि तुम्हाला खूप छान असं आम्ही भारताची टूरसुद्धा करून देतात. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि अशीच ट्रीटमेंट नेहमी चालू ठेवा आणि लवकरात लवकर तुम्ही दुबईमध्ये या आणि तुमचं क्लिनिक चालू करा. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. आमच्या जे कोणी प्रेक्षक बघतायत त्या तुमच्यासोबत आहेतच. धन्यवाद. तर मंडळी, आपण पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एका नव्या भागात नव्या एपिसोडसोबत. आणि विसरू नका, ह्या पुढच्या एपिसोड्समध्ये आपण भेटत आहोत अशा लोकांना जे राहत आहेत भारतात पण ज्यांचे बिझनेस सेटअप दुबईमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत व्हर्च्युअल माध्यमाच्या नुसार. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एका भागात. नक्की बघत राहा आपला कार्यक्रम दुबई डाक. धन्यवाद.